हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. त्याचबरोबर येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर आज आपण ना इथे मकर संक्रांती विशेष मस्त तिळगुळाचे लाडू बघतोय. अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. इथे बघा मी 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तीळ घेताना अनपॉलिश जे तीळ असतात ते घ्यायचे. ते पौष्टिकही असतात आणि छान मस्त त्याचे लाडूही खमंग होतात. तर तीळ मी आता एक 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर छान भाजून घेतले. त्याच वाटीने मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे सुद्धा आपल्याला मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचेत. आता तीळ थंड झालेत. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची आपल्याला या पद्धतीने पूड करून घ्यायची. खूप जास्त बारीक करायचं नाही. मिक्सर चालू बंद करत आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे आणि समप्रमाणात गूळ वापरलेला आहे. 1 वाटी तीळ, 1 वाटी आपले शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ, हे परफेक्ट प्रमाण इथे मी वापरलेलं आहे. तर आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचेत. त्यानंतर आपल्याला हे जे मिक्सचर आहे ते तयार मिक्सचर मिक्सरमधून एकदा अगदी काही सेकंदांसाठी फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला सुंठ आणि वेलची पावडर. आता बघा मी अजिबात एकही थेंब इथे तुपाचा वापर केलेला नाही. अगदी तुपाचा वापर न करता सुद्धा हे लाडू छान बांधले जातात. आता तुम्हाला जर वाटत असेल की मिश्रण थोडं कोरडं झालंय तर तुम्ही एखाद चमचा तूप याच्यामध्ये घालू शकता, पण गरज लागत नाही. अगदी सहज इथे लाडू बांधला गेलाय, तुम्ही बघू शकता. झटपट तयार होतात. 15 मिनिटात तुम्ही हे मस्त अगदी घरच्या घरी तिळगुळाचे लाडू तयार करू शकता. पौष्टिक आहेत आणि त्याचबरोबर अगदी झटपट तयार होणारे आहेत. इथे बघा मी एक लाडू बनवून घेतलेला आहे. याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा लाडू सुद्धा वळून दाखवते. बघा सहज वळले जात आहेत. जर तुम्हाला वाटत असेल मिश्रण कोरडं आहे तर तूप घाला, त्याने अगदी सहजच हे लाडू वळले जातात. या पद्धतीने छान तिळगुळाचे लाडू आपले इथे मस्त असे तयार झालेले आहेत. आहे की नाही सोपी रेसिपी? झटपट तयार होतात, पौष्टिक आहेत. त्याचबरोबर घरी बनवलेले हे तिळगुळाचे लाडू अगदी खमंग आणि 1 नंबर लागतात. तर याच पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेतले आणि इथे आपले मस्त असे तिळगुळाचे लाडू खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तुम्ही 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी शेंगदाणे वापरलेत तर परफेक्ट गोडसुद्धा हे लाडू तयार होतात आणि प्रमाणही एकदम परफेक्ट आहे. तर या पद्धतीने या मकर संक्रांतीला तुम्ही हे मस्त असे तिळगुळाचे लाडू करून बघा. तुम्हाला नक्की आवडतील. झटपट तयार होतात. अगदी सोपी रेसिपी आहे. चला तर मग तुम्हाला ही मस्त मकर संक्रांत विशेष तिळगुळाचे लाडू रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या मकर संक्रांत विशेष तिळगुळ लाडू रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया अशा एका नवीन छान खमंग आणि मस्त पौष्टिक रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, छान छान रेसिपी ट्राय करत राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय.